गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ECI. ECI मध्ये बेटा आता आजचे आपले गणित जे चालू होत आहे ते बेसिकली वेवफॉर्मचे गणित आहेत सगळेच्या सगळे. पहिल्या याच्यामध्ये वेवफॉर्म पण दोन टाईपमध्ये डिवाइड होतं. पहिल्या याच्यात मी वेवफॉर्म दिलेली असते आणि तुम्हाला उत्तर काढावं लागतात. सेकंड याच्यामध्ये तुम्हाला वेवफॉर्म काढावी लागते. काय बोललो काही नाही कळालं? पुन्हा एकदा फर्स्ट टाईपमध्ये याच्यामध्ये काय वेवफॉर्म दिलेली असते त्याच्यावरून आपल्याला अँसर्स काढावे लागतात आणि सेकंड टाईपमध्ये आम्ही तुम्हाला इक्वेशनवर काहीतरी दिलेलं असतं आणि त्याच्यावरून तुम्हाला वेवफॉर्म काढावी लागते. ठीक आहे. चल आता माझं फर्स्ट टाईप चालू होतं ज्याच्यामध्ये वेवफॉर्म मी दिलेली असेल किंवा आम्ही दिलेली असेल आणि त्याच्यावर तुम्हाला उत्तर काढायचं. ठीक आहे. ओके. आता आजचं फर्स्ट समची आधी इमेज पुढे दिसेल. ठीक आहे. तेवढ्यावरनं इमेजवरनं क्वेश्चन कॉपी करायचा, वेवफॉर्म पण काढायची आणि मग अँसरला स्टार्ट करायचं. ठीक आहे. बरं. आणि इथे क्वेश्चन मध्ये पण तुमची वेवफॉर्म आली पाहिजे आणि अँसर मध्ये पण वेवफॉर्म आली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं काम जास्त आहे. ठीक आहे. माझं काम कदाचित आज लेक्चरच्या हिशोबाने छोटंसं असेल पण तुमचं काम थोडंसं जास्त आहे. वेवफॉर्म काढताना सगळ्यात महत्वाचं की बाबा स्केल पेन्सिल व्यवस्थित ठेवा, अॅक्युरेसी ठेवा. अँप्लिट्यूड इकडचा जेवढा तेवढाच इकडचा, हे डिस्टन्स जेवढं तेवढंच हे डिस्टन्स सेम आलंच पाहिजे. ठीक आहे बच्चनो. ओके. स्टार्टिंग विथ द आता सम साठी पहिले तुम्हाला इमेज दिसेल आणि मग आता सम चालू. ठीक आहे. ओके. इमेज दिसली असेल. आता स्टार्टिंग विथ द सम. काय म्हणते बेटा क्वेश्चन? फाइंड द फ्रिक्वेन्सी अँड RMS व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज वेवफॉर्म ॲज शोन. ठीक आहे. ॲज शोन वेवफॉर्म दिलेली आहे. फाइंड वेवफॉर्म मध्ये आता फाइंड द फ्रिक्वेन्सी अँड RMS व्हॅल्यू. फ्रिक्वेन्सी विचारतोय आणि काय विचारतो बेटा? RMS व्हॅल्यू. आता फ्रिक्वेन्सी तर म्हणजे एफ झालं. इथे आता RMS व्हॅल्यू म्हणजे काय? RMS व्हॅल्यू जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे व्होल्ट मध्ये याचा म्हणजे 100% ही वेवफॉर्म कोणाची बेटा? व्होल्टेजची. ही 100% वेवफॉर्म कोणाची आहे? व्होल्टेजची. जर ती वेवफॉर्म माझी व्होल्टेजची असेल तर मला विचारताना RMS व्हॅल्यू कोणाची असेल बेटा? व्होल्टेजचीच. ठीक आहे. म्हणजे इथे ऑटोमॅटिकली काय माझा VRMS आहे. काय बेटा? VRMS. ठीक आहे. व्होल्टेज दिलाय मला विचारतो काय? VRMS. पहिली गोष्ट कळाली. नेक्स्ट आता गिव्हन थिंग्स आपण लिहून घेऊ. गिव्हन थिंग्स लिहिणं या क्वेश्चन मध्ये हेच महत्वाचं आहे. ज्याला गिव्हन थिंग्स लिहिता आले त्याच्याकडनं उत्तर सोपं झालं. गिव्हन थिंग्स पण काय अवघड नाही बेटा. ही जी किंमत आहे ही टोटली एका सायकलसाठी टाइम दिलाय. एका सायकलसाठी टाइम दिलाय म्हणजे काय असतो? टाइम पिरियड. टाइम इक्वल टू कंप्लीट वन सायकल इज नोन एज व्हॉट? टाइम पिरियड. टाइम इक्वल टू कंप्लीट वन सायकल इज नोन एज व्हॉट? टाइम पिरियड. म्हणजे ही किंमत काय झाली बेटा? टी ची किंमत किती आली? 5 सेकंड्स. ठीक आहे. पुढे बघायला गेलं की मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. येस ऑर नो? टोकाची किंमत आहे सगळ्यात जास्त म्हणजे ही काय झाली? अँप्लिट्यूड म्हणा किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणा. ठीक आहे. याला काय म्हणता येईल? अँप्लिट्यूड किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा अजून एक काय म्हणता येईल बेटा? ही व्होल्टेजची वेवफॉर्म आहे. म्हणून कुणाची किंमत आहे बेटा? VM. कुणाची किंमत आहे? VM. कुणाची किंमत आहे बेटा? VM. हे ओळखता आलं म्हणजे गणित सोपं झालं. आता फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी काढायची असेल सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. 1/t which is equal to 1/t. टी ची किंमत किती आहे? 5. कॅल्क्युलेशन्स करा फ्रिक्वेन्सीची किंमत भेटेल. 1 divided by 5. किती आली बेटा? 0.2 काय हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी भेटली. पुढे काय करायचं मला आता? VRMS काढायचा म्हटला तर VRMS इज इक्वल टू फॉर्म्युला 0.707 इंटू द VM which is equal to 0.707 इंटू VM. VM ची किंमत 5 दिलेली आहे. मग पुन्हा VRMS कॅल्क्युलेशन्स करा. 0.707 इंटू 5 किती आलं बेटा? 3.535 काही व्होल्ट. 3.535 कळालं बेटा? व्होल्ट. कळाले? ओके. पहिल्या गणितामध्ये काही अडचण? याच्यामध्ये वेवफॉर्म वरनं फक्त गिव्हन थिंग ओळखता आले पाहिजे आणि मग जे विचारलं ते काढावं लागतं. वेवफॉर्म वरनं काय ओळखता आलं पाहिजे? गिव्हन थिंग ओळखता आली पाहिजे. मॅक्सिमम टाइम्स आम्ही तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू देतो आणि काय देतो? टाइम पिरियड देतो. मॅक्सिमम व्हॅल्यू देतो, टाइम पिरियड देतो. काय बोललो काही नाही कळालं? ओके. सम कॉपी करून घ्यायचं आहे. अँसर मध्ये पण वेवफॉर्म येईल. सम कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके. आता स्टार्टिंग विथ द सेकंड सम. व्हिडिओ पॉज करून सम कॉपी झालं असेल सगळ्यांचं. आता स्टार्टिंग विथ द सेकंड सम. सेकंड सम साठी पुन्हा आता तुम्हाला काय दिसेल? पुढे इमेज दिसेल त्याच्यावरती सम
आता क्वेश्चन काय म्हणतो, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू आणि अँप्लिट्यूड. 4 गोष्टी करायच्या आहेत बेटा. कॅल्क्युलेट तर काय म्हणतोय, फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर RMS व्हॅल्यू म्हणजे कुठली व्हॅल्यू असेल, पुन्हा आता वेव्हफॉर्म बघायची कशाची आहे, वेव्हफॉर्म कोणाची आहे, व्होल्टेजची आहे. व्होल्टेजची वेव्हफॉर्म म्हणजे VRMS विचारतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू विचारतोय म्हणजे कोणाची असेल बेटा, व्होल्टेजचीच आहे. आणि अजून एक अँप्लिट्यूड विचारतोय. अँप्लिट्यूड म्हणजेच काय असतो बेटा, मॅक्सिमम व्हॅल्यू. अँप्लिट्यूड म्हणजेच काय असतो, मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, आता सगळ्यांची नावं लक्षात आली पाहिजे बेटा. सगळ्यात महत्वाचं RMS व्हॅल्यू म्हणजे बेटा VRMS आला, त्याच्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय आलं, VAVG आलं, आणि अँप्लिट्यूड म्हणजेच काय झालं, VM झालं. आता गिव्हन थिंग बघू. गिव्हन थिंग मध्ये मला VM दिसतोय. VM ची किंमत किती आली बेटा, 100 व्होल्ट दिसते बेटा. ही मॅक्सिमम व्हॅल्यू. आता देताना फक्त पद्धत बदलवली, आधीच्या याच्यात इथं दिलेलं होतं, आता इथे दिलेलं असेल, आणि याला त्यांनी इथे ऍरो दाखवलं असेल, ठीक आहे. 100 व्होल्ट. त्याच्यानंतर टाइम पिरियड पण दिलेला आहे. टाइम पिरियड किती आहे, 20 मिली सेकंड्स. कन्वर्शन 20 into 10 raised to power -3 काय बेटा, सेकंड्स. 20 into 10 raised to power -3 सेकंड्स. बरं, फ्रिक्वेन्सी काढायची. F इज इक्वल टू पुन्हा किती आलं, 1/d which is equal to 1 divided by 20 into 10 raised to power -3. ओके, फ्रिक्वेन्सीची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 1 divided by 20 into 10 raised to power -3. तुम्हाला आन्सर भेटेल. वरचं एका ब्रॅकेट मध्ये टाका, खालचं एका. मुलं काय चुकतात, 1 डिवायडेड बाय खालचं ब्रॅकेट मध्ये टाकतच नाही, तिथे चुकतात. खालच्या ब्रॅकेट मध्ये 20 into 10 raised to power -3 ब्रॅकेट कंप्लीट करायची, उत्तर काढायचं. किती आलं बेटा, 50 हर्ट्ज. ब्रॅकेट नाही टाकली खाली तर उत्तर 100% चुकेल, ठीक आहे. फ्रिक्वेन्सीची किंमत भेटली, पुढे काय करायचं आहे, VRMS. VRMS साठी फॉर्म्युला किती आहे, 0.707 into the VM which is equal to 0.707 into VM. VM ची किंमत किती बेटा, 100 व्होल्ट. बरं, म्हणजेच VRMS कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन्स केलं, 0.707 into 100 किती आलं बेटा, 70.7 व्होल्ट. 70.7 व्होल्ट VRMS भेटला. पुढे काय काढायचं आहे, VAVG. VAVG काढायचं असेल 0.637 into 100 व्होल्ट. पुन्हा आन्सर बघा त्याचं, 0.637 into the 100 व्होल्ट. तुम्हाला उत्तर भेटेल 63.7 व्होल्ट. कोणाची किंमत झाली, VAVG, ठीक आहे, VAVG. आणि आता फायनली काय काढायचं मला, VM काढायची तरी गरज आहे का बेटा, इथेच लिहून घेतो. VM ची किंमत ऑलरेडी मला दिली. VM म्हणजे किती बेटा, 100 व्होल्ट. म्हणजेच ती किंमत म्हणजे काय झालं बेटा, माझा अँप्लिट्यूड. तीच किंमत म्हणजे काय झालं, माझं अँप्लिट्यूड. तीच किंमत म्हणजे माझं काय झालं बेटा, अँप्लिट्यूड. कळालंय? ओके. सेकंड सम पण व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. सेकंड सम पण व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. सेकंड सम पण व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. ओके, आता थर्ड सम. थर्ड सम साठी पण पुन्हा तुम्हाला पुढे इमेज दिसेल. थर्ड सम साठी पण पुन्हा तुम्हाला इमेज दिसेल, आणि मग थर्ड सम लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता थर्ड सम मी स्टार्ट करेल, ठीक आहे. इमेज मधून थर्ड सम कॉपी करा विथ क्वेश्चन, विथ फिगर. आणि आता मी थर्ड सम स्टार्ट करतोय. थर्ड सम काय म्हणतो बेटा, फाइंड द फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड. फाइंड द फ्रिक्वेन्सी काढायची आहे आणि अँप्लिट्यूड काढायचं आहे. अँप्लिट्यूड व्होल्टेज आहे म्हणजेच VM असेल. येस और नो? फॉर द वेव्हफॉर्म. फॉर द वेव्हफॉर्म. पुन्हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला किती असतो बेटा, आधी गिव्हन थिंग लिहून घेऊ. टी ची किंमत किती आली, टाइम पिरियड 20 मिली सेकंड्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मॅक्सिमम व्होल्टेज. आता इथे काय म्हणतात बेटा मुलांना, कन्फ्युजन. हे याला 0 व्होल्ट पण आहे, 25 पण आहे, 50 पण आहे, 75 पण आहे, 100 पण आहे. मग घ्यायची कुठली किंमत, तर बेसिकली जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल तीच तुम्हाला घ्यावी लागेल. तोच काय असेल बेटा, अँप्लिट्यूड. कमी व्हॅल्यूला अँप्लिट्यूड म्हणतो कमी नाही, जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल त्यालाच अँप्लिट्यूड म्हणावं लागेल. जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल त्यालाच अँप्लिट्यूड म्हणावं लागेल. अजून एकदा, जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल त्यालाच काय म्हणावं लागेल बेटा, अँप्लिट्यूड. बाकी कशाला अँप्लिट्यूड म्हणून चालणार नाही. बरं, मग आता इथे VM ची किंमत किती आली बेटा तुमची, 100 व्होल्ट. VM ची किंमत किती आली, 100 व्होल्ट. मग पुन्हा F इज इक्वल टू किती येतं, 1/t विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 20 into 10 raised to power -3. आत्ताच सोडवलं, फ्रिक्वेन्सीची किंमत तुम्हाला किती भेटेल बेटा, 50 हर्ट्ज, ठीक आहे. आणि नेक्स्ट पुन्हा VM ची किंमत किती आली बेटा, 100 व्होल्ट. VM ची किंमत किती आली, 100 व्होल्ट. कळतंय बेटा?
2 मार्कासाठी हे छोटे छोटे गणित आम्ही विचारतो. मुलांना वेव्हफॉर्मचे गणित बघून एकदम भीती वाटते, अजिबात घाबरायची गरज नाही. उलट वेव्हफॉर्मचे गणित म्हटले की सोपे असतात. कळतात बेटा? अवघड वाटतात का हे गणित? उलट मागच्या गणितांपेक्षा हे गणित पटापट पटापट सोडवले जातात. कळतंय? ओके, हे झालं माझं थर्ड सम. थर्ड सम प्लीज सगळ्यांनी आता कॉपी करून घ्यायचं. विथ फिगर सगळंच्या सगळं, विथ फिगर सगळंच्या सगळं. ओके, आता एक चौथं गणित तुम्हाला मी होमवर्कसाठी देईल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून लिहिला असेल सगळ्यांनी. आता चौथं गणित मी तुम्हाला होमवर्कसाठी देईल. होमवर्कसाठी जे गणित असेल, ठीक आहे, अशा स्टाईलचं असेल, तुम्हाला ते होमवर्कला करायचं आहे. ठीक आहे, पुन्हा त्याच्यामध्ये आता पुढे तुम्हाला इमेज दिसेल, त्या इमेज मधून सम कॉपी करायचं आहे. ठीक आहे, आज एवढंच. आजचं लेक्चर कदाचित छोटं झालं असेल. ठीक आहे, उद्याच्या समसाठी मला आधी काही ते थिओरिटिकल पार्ट घ्यायचा आहे. तो थिओरिटिकल पार्ट कळाला की मग तुम्हाला पुढचे सम चालू होतील. ठीक आहे, तो थिओरिटिकल पार्ट झाला की मग अजून 2 गणित आणि मग पुढे अजून वेगळ्या टाईप चालून जाईल बेटा. कळतंय? म्हणून आधी मी थिओरिटिकल घेईन आणि मग नंतर पुढच्या सम्सला स्टार्ट करेल. ठीक आहे बेटा, थिअरी आहे म्हणून आता उद्यापासून ती आपली चालू होईल. ठीक आहे, आजचं लेक्चर माझ्याकडनं छोटं होतं पण तुमच्याकडनं थोडंसं मोठं होतं का? तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये वेव्हफॉर्म सारख्या काढाव्या लागतात. ठीक आहे, वेव्हफॉर्म सारख्या काढाव्या लागतात. कळतं बेटा? ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.